यांची तानाशाही बघितली का? ही लोकशाही आहे, ही लोकशाही आहे. हे लोक पकडतायत. करता है नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज लेक्चर कॅन्सल झालाय. मी कॉलेजला गेलो नाही. मी जाणार आहे आज प्रोटेस्टला. चेंबूर स्टेशनला मोठा प्रोटेस्ट आहे. तर परमिट तर काय दिली नाही त्यांनी, पोलिसांनी, तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही तर जाणार आहे. तिथे पाऊस पण चालू झालाय. हे असं काय करताय? ही कसली हेअरस्टाईल आहे? हा, ही अशी कशी हेअरस्टाईल आहे? दिसत नाही बाय. पप्पांची न्यू हेअरस्टाईल बघितली का? मम्मी चाललो मी, मार खाने जा रहा हूं मैं. आता तेच चाललंय ना, प्रोटेस्टला गेलो, पीसफुल प्रोटेस्ट करायला, की मारायला चालू करतात, FIR करतात. आणि पीसफुल प्रोटेस्ट करतात, उचलतात, FIR रजिस्टर करतात. काय म्हणजे काय सेन्स लागतोय का या गोष्टीत? काय आम्ही व्हायलेशन स्प्रेड करतोय? आणि मी जाणार आहे, अजून मी सगळं दाखवणार आहे. पोलीस कसे कॉपरेट करतायत की नाही. ते लोक खरंच चुकीच्या पद्धतीने आम्हाला असे ओढतायत, नेतायत. बघू, तिथे जाऊन कळेल की काय आहे काय नाही. जर पप्पा दिल्लीला आले असते तर पप्पांसोबत गेलो असतो मी पण. हा पप्पा, बोला, जाऊया का? माझा गाडी खर्च परवडला. गाडी खर्च काय तुम्ही आमचा करा, आम्ही काय स्टुडंट आहेत. माझा पगार चालू नाही इकडे. तर मी रेडी वगैरे झालोय, आता चाललोय प्रोटेस्टला. अजून प्रोटेस्टला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा झेंडा वगैरे अलाउड नाहीये. तर मी बाबासाहेबांचा फोटो नेणार आहे. गाईज, मी आता निघालोय आणि निखिल पण आहे माझ्यासोबत. आम्ही चाललोय चेंबूर स्टेशनला प्रोटेस्टला. 1:30 तर इथंच वाजलेत. आम्हाला उशीर झालाय कारण मला ही प्रिंट काढायची होती. हे बघा, एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. बाबासाहेबांचा फोटो घेऊन चाललोय कारण कोणत्याच पार्टीचे अलाउड नाहीये, पण आपल्या महापुरुषांचे फोटो अलाउड आहेत. नॅशनल फ्लॅग अलाउड आहे, जेबीमचा फ्लॅग अलाउड आहे. भाई, तुला काय बोलायचंय? काय नाही, आता जाऊया आम्ही. दिल्लीला तर नाही जाऊ शकत, पण ऍटलीस्ट आमच्या इथे आहे तर आम्ही जाऊ शकणार आता. हो ना. अजून मला हे कळत नाही, सरकार किती जणांचा आवाज दाबेल? जेवढा तुम्ही आवाज दाबणार ना, तेवढा आम्ही बोलणार. जे तुम्हाला करायचंय, सरकारला जे करायचंय ते करा. ठीक आहे, हिंमत असेल तर रोखून दाखवा. रोखलं तरी आम्ही थांबणार नाहीत, कारण आमच्याकडे आमचे बाबासाहेब आहेत, आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे. मी आता चेंबूर स्टेशनला पोहोचलोय. आता इथं भरपूर संख्येने सगळे आलेत आणि इथे प्रोटेस्ट बघा, सगळं पीसफुल प्रोटेस्टच आहे. मीडिया वगैरे आली आहे कव्हर करायला. जिंदाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. गाइस, खूप जास्त क्राऊड आलाय आणि सगळे तापलेत. मोदी सरकार चोर है. मोदी सरकार चोर है. रिजाइन करो. रिजाइन करो. रिजाइन करो. रिजाइन करो. रिजाइन करो. नहीं चलेगी. नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी. नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. जिंदाबाद. 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 जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.
आजादी 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 I see how police are detaining the students. काय आता पोलीस मारायला लागलेत. आम्ही आता आमच्या हक्कासाठी पण लढू नाही शकत का? हे लोक आमचे फंडामेंटल राईट्स थांबवतात, ब्रेक करतायत. पोलीस आमची सर्वंट आहे, आम्हाला कॉपरेट करत नाहीये, मग कोण करणार आम्हाला कॉपरेट? खूप स्टुडंटला डिटेन केले आता पोलिसांनी. मला वाटतं अजून करणार आहेत ते लोक. पुलिस को आगे करता है पुलिस को आगे करता है पुलिस को आगे करता है मोदी सरकार चोर आहे. इथे अजून एक वाहन आणली आहे. इथे अजून एक वाहन आणली आहे. यांची तानाशाही बघितली का? ही लोकशाही आहे, ही लोकशाही आहे. हे लोक पकडतायत. पुलिस को आगे करता है पुलिस को आगे करता है पुलिस को आगे करता है. आली आली पोलीस आली. जसं तुम्ही बघताय चेंबूर स्टेशनला किती नारे लागतायत. मोदी सरकार चोर आहे, धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन पाहिजे. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. खूप जणांना, खूप स्टुडंटला पोलिसांनी डिटेन केलंय आणि सगळे पाठी येत आहेत. मुंबई पोलीस आहेत ती सगळ्यांना पाठी ढकलतीये. आम्ही फक्त पीसफुली प्रोटेस्ट करतोय, जे आमचे मुद्दे आहेत ते मांडतोय. मग हे लोक स्टुडंटला डिटेन का करतायत, का आतमध्ये टाकतायत, का आमचं ऐकत नाहीये. माझं असं मत आहे मुंबई पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. सगळे हजारोच्या संख्येने स्टुडंट आलेले आहेत. नारे लागतायत, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करतायत, असे नारे लागतायत. युथ जनजी युथ ना तापली आहे आता. ना सरकारचा ऐकणार ना कुणाचा. त्यांना लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन पाहिजे, प्लस नरेंद्र मोदीचं पण रेजिग्नेशन पाहिजे. बोल बोलना का समझ वापस उधर राशो. आजादी 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 आजादी. काय जाता आम्हाला जायला सांगितलंय, कारण प्रोटेस्टची जी वेळ होती ना ती संपलेली आहे. तर आम्हाला आता घरी पाठवत आहेत. आता बघू पुढे काय होते. सगळ्यांना तर पोलिस जायला सांगतायत. मोदींनी चुकीच्या जनरेशनशी पंगा घेतलाय. काय बोलतो? खराब आहे. आता आम्ही ऐकणार नाहीत. बंदानी बरोबर लिहिलंय बाय.
तानाशाही नहीं चलेगी. गाईज इथे असं दिसतंय की अंधभक्त लोकांची पण एंट्री झालेली आहे. आम्हाला विचारतायत एज्युकेट म्हणजे काय. अरे भाई, जर तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही एवढा प्रश्न विचारला नसता. एक नंबर. माहित आहे माहित बोला. हा सगळ्यांना जावा जायला सुरुवात होतं. आम्ही इकडे ऑर्डर देतो तुझ्या समोर. तुम्ही साहेब आमदार केलं कसं काय? एक मिनिट परत तुम्ही मिसगाईड नाही केलं. प्रोटेस्ट का एक क्राइटेरिया होता है कि प्रोटेस्ट करें. जो पुलिस प्रशासन है या फिर कलेक्टर है उनको निवेदन दे, वो हमने दे चुके हैं. अभी अननेसेसरी और टाइम पीरियड के लिए यहाँ पे खड़े रहेंगे. अपन यहाँ पे खड़े हैं स्टूडेंट्स के अच्छे के लिए. पर अगर हम यहाँ पे अगर निकल नहीं गए तो उनके ऊपर अननेसेसरी केसेस होंगे. अभी जो डिटेन किए हैं उनको सबसे पहले छोड़ने वाली सबसे प्रायोरिटी है. तो अभी क्या करना है, मैं सबको वही रिक्वेस्ट करूंगा कि ये प्रोटेस्ट एंड होता है. मैं डिक्लेयर करता हूँ जो समीर शेख समय सरांनी बोला ना. सर है, उन्होंने बोला बोला है कि जितने भी स्टूडेंट्स डिटेन हुए हैं उनके ऊपर कोई एफआईआर होती नहीं. ये अगर बोलायला दे. वापिस आ गए तुम्ही बोला. त्यांनी दादाला बोलायला. सर तुम्ही बोला. पहिला बोलणे उसके बाद बोलेंगे. व्हिडिओ सर्वांना माझी विनंती आहे, ऐकून घ्या आता. मानसिकता तुम्ही आता तयार करावी लागेल तुम्हाला. आपली तर अपेक्षा आहे की समोरच्या व्यक्तीने ऐकायचं आहे तर आपण ऐकलं पाहिजे. बोला सर. तुमचे आयोजक तुमच्या समोर तुम्हाला सगळ्यांना तरी इथं संबोधित केला. यहाँ पे सबको बताया है कि आपकी जो मांगनी थी, आपको यहाँ पे निवेदन देना था. हर कोई जो भी आंदोलन हो उसका जो शेवट होता है वो आपकी मांगनी, आपका निवेदन आप संबंधित जो वहाँ पे अधिकारी होता है उसको देते हैं और उसके रिकॉर्ड पे लेके आते हैं कि आपने ये आपकी मांगनी थी. वो चीज आपने कर ली, तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे. तो निवेदन दिलेला आहे. तुमचं आंदोलन या ठिकाणी तुमच्या आयोजकांनी या ठिकाणी यशस्वी झालं असं ते स्वतः मान्य करतायत. त्यांनी मालिकेने विनंती केलेली आहे की सर्व जे मुलं जे डिटेन केलेले होते त्या डिटेन केलेल्या मुलांना आपण सोडायचं आहे. तर त्यांची ती मागणी देखील आपण मान्य करतो. प्रोव्हाइड फक्त या दिवस या. मी आता जस्ट घरी आलोय. जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं की अमन आंबेडकर साहेब आले होते प्रोटेस्टसाठी आणि पोलिसांनी पण सहकार्य केला. काही स्टुडंटला डिटेन केलं. काही मुलांवरती एफआयआर होणार आहे. जे अंडर 18 आहे त्यांच्यावरती एफआयआर होणार नाही. अमन आंबेडकर साहेबांनी सांगितलं की एफआयआर व्हायला नाही पाहिजे. तिथं खूप जणांनी पोलिसांना सांगितलं की एफआयआर करू नका, मुलांचं करिअर डिस्ट्रॉय करू नका, मुलांचं पण फ्युचर आहे त्याचा थोडा विचार करा. सरकारचं काय, सरकार आज आहे उद्या नाही, पण मुलांचं भविष्याचं काय, मुलांचं भविष्याच उद्ध्वस्त होईल ना. एकदा केस वगैरे लागली तर ना गव्हर्नमेंट जॉब ना काय. गव्हर्नमेंट जॉब तर तसं पण आहेच नाही. आता सगळं गव्हर्नमेंट जॉब बंद करून टाकलेत. कुठे गव्हर्नमेंट जॉब. तर प्रोटेस्ट झाला, एंड केलंय प्रोटेस्ट. आता घरी आलोय. जे पण चाललंय ना ते खूप चुकीचं चाललंय. आता तुम्ही बघितलंय इथे चेंबूरमध्येच फक्त एवढं चाललंय. दिल्लीमध्ये विचार करा किती काय होत असेल. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर तर हे आपलं छोटंसं चॅनल आहे, ह्याला खूप मोठं करायचं आहे.
जे पण नवीन चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.